ते बोलतात ना पदर घेणारी व्हिडिओ चालू केल्यावर शेवटची पिढी दिसते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रतिमाज न्यू व्लॉग. सो हा व्लॉग जो आहे तो आपण चाललोय तुळजापूरला. आता ते कशासाठी ते तुम्हाला पुढे पुढे गेल्यानंतर कळणार आहे. त्यासाठी हा व्लॉग पूर्ण बघायचा आहे. नाईट ट्रॅव्हल असणार आहे, फॅमिली सोबत ट्रॅव्हल आहे. फायनली खूप दिवसानंतर आम्ही विथ फॅमिली जातोय. ह्याचं काही कामच नाही तिथं तरी शांतपणा करतोय. ए मन्या, हा कर, दादाला मदत कर, कर कर मदत कर. खाते आणि आता आम्ही निघतोय तुळजापूरला. रात्रीचे वाजले आहेत 8:30 आणि आता निघायचा चालू आहे गडबड. भेटते आता गाडी. आणि आमच्यासाठी कधी बाळा बेटा शोधा वापरलं बे. तुझा काय संबंध? तुला बाळा बेटा काय काय बबडी कुणी काढते पापडी बाई. आम्हाला कधी पप्पी दिली का ग? हेले गुणाचे ग, हेले गुणाचे ग. हाय बघ सांगतोय तो. सर गपला सरक मारेला धरून मी खरंच. आम्हाला चाकणची ट्रॅफिक लागली. रात्रीचा निघा दिवसा निघा ट्रॅफिक कन्फर्म. आई झोपायला आली. आशी म्हणतोय आई झोपू नको, तुला गाडी चालवायची. आई म्हणते कसं केलं. आमची आई जागी आहे पण आमच्यामध्ये एक झोपाळू मेंबर आहे. अर्धाच तास झालाय गाडीत बसलोय, डायरेक्ट झोपून घेतलंय. म्हणजे माणसाने किती झोपाळू असावं. आणि म्हणे फॅमिली ट्रिप आहे आणि मी येते आणि हे असं कसं आहे तरी सुनेची बाजू घेते झोपू देणार. कुठेतरी खायला थांबलोय आम्ही. लोकेशन मला माहित नाही. झोप आली आहे आणि स्टोरेज नाही आहे माझ्या फोनमध्ये, तर मी स्टोरेज बनवत बसली आहे. आय थिंक माझ्या नवऱ्याने मला 17 Pro Max गिफ्ट करायला हवा. बघायला बापरे, असले रिएक्शन दिले सगळ्यांनी. डेंजरवाले नाही दाखवू शकत. सो आम्ही 3 तासात पोहोचू, म्हणजे पहाटेच्या 3:30-4 वाजता आम्ही पोहोचू तुळजापूरमध्ये. आणि तिथे दर्शन आता किती वाजता करतोय ते तुम्हाला मी पुढे पुढे दाखवते. पहिलं कोणालाच भूक लागली नव्हती, नंतर आशिषला लागली, मग मला लागली, मग मम्मीला लागली, मग आईला पण लागली, मग पप्पांना पण लागली, मग आम्ही सगळी जेवायला बसलो. 60 किलोमीटर राहिल्याने झोप आली. पोचलो फायनली तुळजापूरमध्ये. चला, मला असं वाटतंय रास गर्दी असणार आहे, कारण आम्ही तुळजापूरमध्ये पोचलोय. 5 ते 6 हॉटेल्स चेक केलेत आम्ही, ते सगळे बुक आहेत. आणि आता लास्ट हॉटेल चेक करतोय इथे. जर भेटलं तर ठीक आहे, अदरवाईज पार्किंग जवळच बघतोय, कारण लगेच निघायचं आहे दुसऱ्या लोकेशनला. लेट्स सी. बुक आहेत. आणि जे आपले पुजारी आहेत त्यांना फोन केला होता, ते बोलले आत्ताच दर्शनाला या, कारण जर अर्ध्या 1 तासाने, म्हणजे आत्ता मला वाटतं 4 वाजत आले, जर तुम्ही 7च्या नंतर आले तर डायरेक्ट गर्दीमध्ये उभं राहायला लागेल. सो लगेच तयारी करून आंघोळ करून आम्ही जाणार आहे दर्शनाला. लेट्स गेट रेडी. आवरलंय, बट इथे मी तुम्हाला फुल लुक दाखवू शकत नाही. सो मंदिराच्या इथे मी तुम्हाला फुल लुक दाखवते. आपण जाऊयात आता. 4:30 वाजल्यात आणि आम्ही निघालोय दर्शनाला. आम्ही झोपणार होतो, बट इकडे गर्दी खूप आहे कळालं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट दर्शनाला जाणार आहे, मग येऊन झोपणार आहे 2 तास. आणि मी रेडी कारण आम्हाला जायचं आहे पत्रिका ठेवायला. डेट लवकरच रिव्हील होणार आहे. त्याच ब्लॉगमध्ये एंडपर्यंत बघायचं. झोप आली म्हणून असा ड्रामा करते, कारण थोडीशी झोप उडेल, बट नाही झोप आली तर खूप गर्दी होणार आहे असं कळालं आहे. सो आधीच रेडी होऊन चाललं आहे. आई झोप आली आहे का? नाही आली झोप. रोड तसं नाही, पण आली आहे का झोप? नाही ना. हां, आईचं कठीण, म्हणजे कठीण नाही, आईचं फुल सोपं आहे. आई सकाळी 4-5ला उठते गावाला असं, पण त्याच्यामुळे तिला झोप आली काय नाही काय आहे ना. आणि अशी पण तुझी झोप जागसूद असते. माझं नाही भाई तसं. मी झोपली का कोणी येऊ दे, मी आवाजचा बाप्पाचा आवाज ऐकला तर मी आधी झोपून बस. तसं इकडे. आणि माझं असं नाही, मला फोन वाजून जातो, अलाराम वाजून जातो, मग मला जाग येते.
2 तासाने. ओ ताई गजरे पावणे 6 नंतर पास नाही भेटत आता. आम्ही दोघींनी पण तुला मम्मीला पण लावलंय सगळं आणि हे नवीन चालू केलं इकडे. गाडी गाडी पहाटे 4:30-5ला पण गर्दी आहे, म्हणजे आम्ही बरोबर आलेलो आहे. कसं झालं दर्शन? दर्शन झालंय. अभिषेकसाठी थांबलोय आम्ही आता इथे. एक नंबर असं दर्शन झालेलं आहे आणि मस्त असं पत्रिका पूर्ण देवीच्या पायाशी गेलेली आहे. कारण आपले इकडे एक पुजारी काका आहेत ज्यांच्याकडे आम्ही गेले जेवढे वर्ष येतोय 5-7 वर्ष तेवढे त्यांच्याकडनंच पूजा करून घेतो. आता आमचं इकडचं दर्शन झालेलं आहे. जरा वेळ आराम करून मग आम्ही जाणार आहे अक्कलकोटला. अगोदर माझे खूप चांगले व्हिडिओज काढत होता आणि आता त्याला ते व्हिडिओज काढायचं सवय नाही राहिली. इतके घाण व्हिडिओज काढतोय. माझा मूडच ऑफ. त्याला काय बघतोय तू? माझ्या व्हिडिओमध्ये रिॲक्शन द्यायचं सोडून. दर्शन झालंय आणि सगळे झोपलेत. मला काही झोप येत नाहीये, बट 1 तास मला झोपायचं आहे कसं पण, कारण बराच ट्रॅव्हल करायचा आहे. सो मी आता डायरेक्ट आवरून भेटते तुम्हाला जेव्हा आपण अक्कलकोटला निघणार आहे. माझं सेकंड सारीमध्ये मी तयार झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय अक्कलकोटला. त्या अगोदर कुठे थांबतोय का ते पण तुम्हाला दाखवते. 9 वाजलेत. 1 तासात झोपून लगेच रेडी होऊन आम्ही निघालो. सिम्पल लुक आहे हा वाला, पण डिसेंट आहे. लिपस्टिक सूट नाही करत आहे. आय हॅव टू चेंज. आता छान दिसते ही लिपस्टिक. हो चक्कीच्या इथं जाऊ कशी? इथूनच लांबूनच. हा काढते. थांबव का मग? आता थांबव. मजा घेत आहेत माझी. लेफ्ट साइडला आहे. दिसतोय का? मला बोलतोय ह्याच्या समोर व्हिडिओ काढ, पण हे ऊन बघा कसं काढू. मुने इथे कोणाला पुरी बसनं प्रवास करतात. 2 मिनिटासाठी बसली होती मी इथे, तर एक मुलगी मला हे लावून दिली. काय ह्याचं कारण असतं ते मला नाही माहिती, बट मला नाही बोलता, असं मी लावून घेतली. आई नाही दमली, बाकीचे दमले. पप्पांनी तर पायाला लागून घेतलंय. परत रेडी लागलेला आहे, इकडे लागून घेतलं. चलो. हॅलो. येडेश्वरीचं दर्शन सुद्धा झालं. मी अचानक भयानक इकडे पण प्लॅन केलेलं यायचं. सो आमचं येडेश्वरीचं दर्शन सुद्धा झालं आणि आता आम्ही निघालोय अक्कलकोटसाठी. कसं झालं येडेश्वरीचं दर्शन? चांगलं झालं. झोप आली आता? भूक लागली आहे? काहीच होत नाही भाई, मला सगळं झालं. मला झोप पण आली आहे, भूक पण लागली आणि मला ट्रॅव्हल पण करायची इच्छा नाही राहिली आता बस. पण आता आम्ही कुठे चाललोय? आमच्या आडे अक्कलकोट. पोचलो अक्कलकोटला. साडीच्या पदराने वाचवलं आज मला. डायरेक्ट उन्हाची झळ लागते माहितीये का, इतकं जास्त ऊन आहे आणि खूप जास्त रश पण आहे, खूप जास्त गर्दी आहे. आता दर्शनाला किती लाईन आहे काय माहिती, पण रास गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त गर्दी.
दर्शन मस्त झालं पण गर्दी खूप आहे. गर्दी खूप आहे. चला. खूप वर्षानंतर मस्त लागतंय. कुरुम कुरुम. आता आम्ही चाललोय बॅक टू होम आणि तुम्ही बघू शकता वातावरण कसलं भारी झालंय. एक नंबर.